रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जलवाहतुकीसाठी विविध संस्थांना परवानगी देण्यात आली आहे। या संस्थांमार्फत ज्या प्रवासी बोटी कार्यरत आहेत त्यांनी तांत्रिक आणि प्रवासी सुरक्षा अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत। नियमानुसार तरतूद नसणाऱ्या बोटीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निर्देश दिले आहेत। गेटवे मुंबई येथील बोट अपघाताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ज्या प्रवासी बोटींना परवाना देण्यात आलाय त्या बोटींची इनलँड वेसल ऍक्ट 1917 मधील व परवाना देतानाच्या नियमावलीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्यात याची तपासणी मेरीटाईम बोर्ड करून करण्यात आली आहे। अनधिकृत व मंजूर प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत असलेल्या बोटींवर तातडीने नियमोचित कारवाई करण्यात येणार आहे। प्रत्येक जेटीवर बोटीमध्ये किती प्रवासी आहेत याची नोंद संबंधितांनी ठेवावी असे आदेश दिले आहेत। तसेच प्रत्येक बोटीवर लाईफ जॅकेट, रिंग बोयस, टॉर्च, प्रथमोपचार पेटी, फ्लोटिंग रोप इत्यादी सुरक्षा साहित्य उपलब्ध आहेत। बोटीवर प्रवेश करतानाच प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट व सुरक्षेच्या सूचना देण्याबाबत संबंधित बोट फेरी मालकांना देण्यात याव्यात। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीवर चढणार नाहीत याची नियमित तपासणी करण्यात यावी। ऑन बोर्ड तिकीट देण्यास प्रतिबंध करावा जेणेकरून प्रवासी संख्येवर नियंत्रण करणे शक्य होईल। सर्व प्रवासी बोटींची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या तज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करावी असे निर्देश देखील जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।